नमस्कार. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ITI पंढरपूर. माझं नाव बबन घाडगे. आज या ठिकाणी आपल्याला ट्रान्समिशन सिस्टीममधील जे प्रश्न आहेत इंग्रजीमधील त्याचं रूपांतर मराठीमध्ये करून आपण या ठिकाणी माहिती बघूया. प्रश्न पहिला बघा. या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे याच्यामध्ये एक्स मार्क जो दाखवलेला आहे याला काय म्हटलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. तर याचं नाव आहे आय बोल्ट. काय म्हटलं जातं त्याला? आय बोल्ट. या ठिकाणी ही जी आकृती दिसते गोल आहे टोटली प्रेशर प्लेट, परंतु या ठिकाणी या प्रेशर प्लेटवरती काय केलेलं आहे, ही रिलीज लिव्हर जोडलेली आहे किंवा फिंगर जोडलेला आहे. तर फिंगर जोडत असताना या ठिकाणी आय बोल्ट आपल्याला जोडावा लागतो. तर याचं नाव काय येतं? आय बोल्ट. त्यानंतर ही क्लच प्लेट आहे, प्रेशर प्लेट स्प्रिंग्स, त्यानंतर क्लच कव्हर, त्यानंतर हे थ्रस्ट प्लेट किंवा कार्बन प्लेट आणि हे बाकीचे बोल्ट आहेत. ही आहे अँटी रॅटल स्प्रिंग. प्रश्न दुसरा. या ठिकाणी एक्स मार्क ही क्लच प्लेट असेंब्लीचा आहे. या क्लच प्लेट असेंब्लीमधील हा जो एक्स मार्क केलेला आहे याचं नाव काय? आता या ठिकाणी बाकीचं बघूया. ही जी 2 नंबरची क्लच प्लेट जी आहे ती आहे PTO शाफ्टला ड्राईव्ह देण्याकरता. PTO क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, परत स्प्रिंग्स, वॉशर्स, हे वॉशर्स, त्यानंतर इथं मेन ड्राईव्ह प्रेशर प्लेट, त्यानंतर ही मेन ट्रान्समिशनमधली ही क्लच प्लेट आहे आणि हा आहे क्लच गार्ड. तर या ठिकाणी उत्तर काय येईल? एक्स मार्क जो दाखवलेला आहे त्याचं नाव येतं क्लच गार्ड. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया. या ठिकाणी एक्स जो मार्क केलेला आहे याचं काय नाव या ठिकाणी बघितलं आपण. आता 3 नंबरचं बघूया. या ठिकाणी क्लच प्लेट दाखवलेली आहे, क्लच प्लेट दाखवलेली आहे. याच्यामध्ये हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे याचं नाव बघायचं आपल्याला. आता या ठिकाणी हब आहे. हबला या ठिकाणी स्प्लाइन्स 6 असतात, टॉर्शन स्प्रिंग्ज आहेत, या ठिकाणी लाइनिंग असतं, हे रिवेट वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी एक्स जो मार्क दाखवलेला आहे, एक्स हा जो मार्क दाखवलेला आहे असा, याचं नाव येतं टॉर्क प्लेट. तर उत्तर येतं टॉर्क प्लेट. त्यानंतर 4 नंबर आपण बघायचं आहे. व्हॉट इज द नेम ऑफ गिअर बॉक्स? या गिअर बॉक्सचं नाव काय? तर हा जो गिअर बॉक्स आहे तो इपिसायक्लिक गिअर बॉक्स आहे. हा जो इपिसायक्लिक गिअर बॉक्स आहे जुन्या फर्ग्युसन ट्रॅक्टरवरती बसवला जात होता. आता सर्व ट्रॅक्टर्सवरती इपिसायक्लिक गिअर बॉक्स काय केला आहे, वापरला गेलेला आहे, वापरतात सर्व ट्रॅक्टर्सवरती. आणि कारमध्ये सुद्धा आता या ठिकाणी इपिसायक्लिक गिअर बॉक्स आलेले आहेत, ट्रकमध्ये सुद्धा येऊ लागलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी 5वा प्रश्न बघा. या ठिकाणी एक्स मार्क जो दाखवलेला आहे याला म्हटलं जातं सिलेक्टर रॉड. काय म्हटलं जातं? सिलेक्टर रॉड. या ठिकाणी ही शिफ्टिंग लिव्हर आहे, त्यानंतर शिफ्टिंग फोर्क आहेत, हे लॉक आहेत, शिफ्टर लॉक आणि ही शिफ्टिंग लिव्हर. तर या ठिकाणी एक्स मार्क जो दाखवलेला आहे गोल आहे, हे गिअरबॉक्समधली शिफ्टिंग मेकॅनिझम आहे. तर याचं नाव आहे सिलेक्टर रॉड. त्यानंतर प्रश्न 6वा आहे बघा. शिफ्टिंग मेकॅनिझम जे आहे याचं नाव, कॉलरचं नाव काय विचारलेलं आहे? तर या ठिकाणी याचं नाव येतं शिफ्टर गिअर. काय याचं नाव आहे? शिफ्टर गिअर. शिफ्टिंग मेकॅनिझम मधला हा जो गिअर आहे ह्याला काय म्हटलं जातं? शिफ्टर गिअर. हा स्लीव आहे आणि हा या ठिकाणी बाकीचा गिअर दिलेला आहे, ड्रिव्हन गिअर दिलेला आहे. तर याचं उत्तर काय येतं? शिफ्टिंग गिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे 7 नंबर. एक्स मार्क, या आकृतीमध्ये एक्स मार्क जो दाखवलेला आहे याचं नाव काय हे बघायचं आहे. तर या ठिकाणी इथं एक्स मार्क दाखवला आहे बघा इथं. तर या ठिकाणी इंजिन इथं आहे, क्लच असेंब्ली इथं आहे, त्यानंतर गिअर बॉक्स आहे आणि हे बाकी सगळं फायनल ड्राईव्ह आहे आणि हे ॲक्सल रिअर व्हील. तर या ठिकाणी उत्तर येतं एक्स मार्क जो दाखवलेला आहे याचं नाव येतं फायनल ड्राईव्ह. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला
हा जो एक्स मार्क दाखवलेला आहे डिफरन्शियल युनिटमधला आहे, त्याचं नाव काय? तर या ठिकाणी याचं नाव आहे डिफरन्शियल लॉक. याला काय म्हटलं जातं? डिफरन्शियल लॉक. हे डिफरन्शियल लॉक फक्त ट्रॅक्टरमध्येच असतं आणि मिलिटरीमधील ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी या डिफरन्शियल लॉकचा उपयोग केला जातो. ट्रकमध्ये, कारमध्ये सध्या स्थितीमध्ये या डिफरन्शियल लॉकचा उपयोग केला जात नाही, परंतु ट्रॅक्टरमध्ये याचा उपयोग केला जातो. कारण शेतामध्ये समजा मागील चक्र किंवा पुढील चक्र जर अडकलं जमिनीमध्ये तर ते सुरळीतपणे, व्यवस्थितपणे न नुकसान होता काढण्याकरिता ट्रॅक्टरमध्ये डिफरन्शियल लॉक दिलेलं असतं आणि मिलिटरीमधील गाड्यासाठी सुद्धा दिलेलं असतं. त्यानंतर 9 नंबर बघा, हा जो एक्स मार्क दिलेला आहे याचं नाव काय? तर याचं नाव आहे गिअरबॉक्स. या ठिकाणी पीटीओ शाफ्टच्या मागच्या बाजूला काय केलेलं आहे? गिअरबॉक्स जोडलेला आहे आणि त्या गिअरबॉक्सला जोडून नंतर हा प्रॉपेलर शाफ्ट जोडून पाठीमागं ड्राईव्ह दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न 10वा बघा, विच टाईप ऑफ डिफरन्शियल लॉक इज इझी टू ऑपरेट? जे डिफरन्शियल लॉक आहे ते सहजासहजी कार्यान्वित होण्याकरता खालीलपैकी प्रकार नेमका कोणता? तर मेकॅनिकल टाईप जर डिफरन्शियल लॉक असेल तर ते शिफ्टिंगला सोपं जातं, ऑपरेटिंग करायला सोपं जातं. कुठलं? मेकॅनिकल टाईप. त्यानंतर या ठिकाणी 11 नंबर बघा, व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑक्झिलरी गिअरबॉक्स इन द व्हेकल? ऑक्झिलरी गिअरबॉक्सचा उपयोग किंवा त्याचा उद्देश काय? ऑक्झिलरी गिअरबॉक्सला काय म्हटलं जातं? 4x4 गिअरबॉक्स म्हटलं जातं. म्हणजे चारी चाकांना शक्ती दिली जाते, त्या ठिकाणी ऑक्झिलरी गिअरबॉक्सचा किंवा 4x4 गिअरबॉक्सचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी काय उत्तर येईल बघा, ट्रान्सफर द पॉवर फ्रंट अँड रिअर व्हील. म्हणजे पुढील आणि मागील चाकाला शक्ती संक्रमण केलं जातं, शक्ती दिली जाते. म्हणजेच ऑक्झिलरी गिअरबॉक्सचा उद्देश काय आपल्याला लक्षात आला. त्यानंतर आता या ठिकाणी ऑक्झिलरी गिअरबॉक्स म्हणजे 4 व्हील ड्राईव्ह 4x4 हे जे आहे जिप्सी गाडीवरती आहे आणि बऱ्याचशा ट्रॅक्टरवरती मागणीनुसार कंपनी काय करत असते? पुरवठा करत असते. म्हणजे चारी चाकांना शक्ती देणारे ट्रॅक्टर सगळेच नाहीत, तर काय 2 व्हील ड्राईव्ह आहेत, काय 4 व्हील ड्राईव्ह आहेत. तर या ठिकाणी ऑक्झिलरी गिअरबॉक्स कुठं असतो? ज्या ठिकाणी चारी चाकांना शक्ती देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी ऑक्झिलरी गिअरबॉक्स असतो किंवा 4x4 गिअरबॉक्स असतो किंवा त्याला ट्रान्सफर केससुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर 12 नंबर बघा, विच असेंब्ली युज्ड टू ट्रान्सफर द इंजिन पॉवर टू फ्रंट अँड रिअर एक्सल व्हील? इंजिनकडून शक्ती संक्रमण होण्याकरता रिअर या ठिकाणी फ्रंट अँड रिअर एक्सल व्हील, इंजिनपासून चाकापर्यंत म्हणजे रिअर जे ॲक्सल आहेत त्या व्हीलपर्यंत किंवा पुढील याच्यापर्यंत शक्ती संक्रमण करण्याकरता या ठिकाणी काय दिलेलं असतं? तर या ठिकाणी पुढल्या चाकाला पण ड्राईव्ह पाहिजे, मागच्या चाकाला पण ड्राईव्ह पाहिजे, देणं गरजेचं आहे. तर ते देण्याकरता, ड्राईव्ह देण्याकरता, शक्ती संक्रमण करण्याकरता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? ऑक्झिलरी गिअरबॉक्स जोडावा लागेल. ओके. त्यानंतर पुढे बघा, विच टाईप ऑफ गिअरबॉक्स कंसिस्ट्स विथ ॲन्युलर अँड प्लॅनेट गिअर्स? ॲन्युलर आणि प्लॅनेट गिअर कोणत्या गिअरबॉक्समध्ये असतात? कोणत्या प्रकारामध्ये असतात? तर इपिसायक्लिक गिअरबॉक्समध्ये ॲन्युलर आणि प्लॅनेट गिअर असतात, वापरलेले असतात. त्यानंतर पुढं, व्हॉट इज द नेम ऑफ पार्ट एक्स? एक्स मार्क जो केलेला आहे याचं नाव काय? तर एक्स मार्क जो केलेला आहे याचं नाव येतं स्पीडोमीटर. काय येतं? स्पीडोमीटर ड्राईव्ह गिअर. याला काय म्हटलं जातं? स्पीडोमीटर ड्राईव्ह गिअर. या ठिकाणी बाकी शाफ्ट गिअर दिलेला आहे, बेरिंग दिलेले आहे, इथं बेरिंग दिलेले आहे, हे बुश दिलेले आहे, इथं स्पॅकर दिलेला आहे आणि हे आहे स्पीडोमीटर ड्राईव्ह गिअर. त्यानंतर पुढं इथं एक्स मार्क जो केलेला आहे याचं नाव या ठिकाणी विचारलेलं आहे, तर तो आहे
रिअर आउटपुट शाफ्ट, याला काय म्हटलं जातं? रिअर आउटपुट शाफ्ट. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रश्न, विच पार्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम कनेक्ट अँड डिस्कनेक्ट द पॉवर फ्रॉम द इंजिन. इंजिनकडून मिळालेली जी शक्ती आहे ती तोडणे आणि जोडणे हे काम ट्रान्समिशन सिस्टीममधील कोणत्या भागाचा आहे? म्हणजे शक्ती संक्रमण करण्याच्या पद्धतीमधलं हा जो भाग आहे हा कोणता मोडतो? इंजिनपासून चाकापर्यंत जी शक्ती पाठवली जाते त्याच्यामधला या ठिकाणी विचारले बा कुठं? इंजिन कडून मिळाली जी शक्ती आहे ती पाठीमागं द्यायची किंवा नाही हे नेमकं याच्यामधलं कोण ठरवतं? तर क्लच ठरवतो. क्लचद्वारे काय केलं जातं? शक्ती मागं पाठवायची किंवा नाही हे ठरवतो कोण? क्लच. एंगेज किंवा डिसएंगेज. विच पार्ट ऑफ द डिफरन्शियल युनिट सपोर्ट ऑफ द एक्सल पिनियन शाफ्ट. डिफरन्शियल युनिट आणि पिनियन याला आधार कोण देतं? तर टेपर या ठिकाणी टेपर रोलर बेरिंग आधार देत असते. पिनियनचं शाफ्ट असू द्या नाहीतर डिफरन्शियलचा भाग असू द्या, याला आधार कोण देतं? टेपर रोलर बेरिंग. त्यानंतर विच इज द प्रिकॉशन ऑफ डिफरन्शियल लॉक ॲट यूज. डिफरन्शियल लॉक हे नेमकं कशासाठी वापरायचं? काय उद्देश आहे त्याचा? काय काळजी त्याची घ्यायची आहे? कशासाठी वापरायचं? तर या ठिकाणी डिफरन्शियल हे जे वापरलं जातं हे वापरायचा उद्देश आहे आणि वापरत असताना काळजी एक घ्यावी लागते. डिफरन्शियल लॉक वापरत असताना एक काळजी घ्यावी लागते की पुढील दोन्ही चाके सरळ असावी लागतात, तर डिफरन्शियल लॉक वापरायचं, अन्यथा वापरायचं नाही. तर या ठिकाणी लिहिलं आहे बघा, डिफरन्शियल डू नॉट टर्न द व्हेकल विथ डिफरन्शियल लॉक. डिफरन्शियल लॉक जर वापरत असाल तर त्या ठिकाणी टर्न घेऊ नये वाहन. त्यानंतर पुढे बघा चौथा, विच पार्ट ऑफ द डिफरन्शियल प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ पॉवर. या ठिकाणी डिफरन्शियल जे दिलेलं आहे त्या डिफरन्शियलमध्ये काळजी म्हणून शक्ती वाया जाऊ नये याकरता काय दिलेलं असतं? ते फक्त ट्रॅक्टरमध्ये दिलेलं असतं, तर दिलेलं असतं डिफरन्शियल लॉक. पुढं, विच पार्ट ऑफ द डिफरन्शियल इज आयडल ऑन देअर ॲक्सिस ड्युरिंग स्ट्रेट लाईन रन. तर या ठिकाणी वाहन सरळ चाललेलं आहे, तर आयडल म्हणून कोण काम करतं सरळ लाईनमध्ये? तर स्टार गिअर करतो. काय करतो? स्टार गिअर हा आयडल म्हणून काम करतो. त्यानंतर विच पार्ट ऑफ द डिफरन्शियल युनिट रोटेट द केज फ्लॅंज इन ट्रॅक्टर. या ठिकाणी डिफरन्शियलचा कोणता भाग फ्लॅंज बरोबर फिरतो? तर या ठिकाणी उत्तर येतं रिंग गिअर. काय येतं? रिंग गिअर. त्यानंतर सातवा, विच डिव्हाइस कंट्रोल द स्पीड इनक्रीज अँड डिक्रीज ऑफ द व्हेकल. वाहनाचं किंवा ट्रॅक्टरचं स्पीड कमी किंवा जास्त करणे हे काम कोणाचं आहे? तर ते काम आहे गिअर बॉक्स. उत्तर काय येतं? गिअर बॉक्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 8वा, विच पार्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम ट्रान्समिट द पॉवर फ्रॉम इंजिन टू गिअर बॉक्स. इंजिन ते गिअर बॉक्स शक्ती संक्रमण करण्याकरता या ठिकाणी कोणता भाग मध्ये येतो? तर तो येतो क्लच. काय येतो? क्लच. उत्तर काय येतं? क्लच. त्यानंतर
विच पार्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीम ट्रान्सफर द पॉवर रियर व्हील्स. विच पार्ट ऑफ द ट्रान्समिशन सिस्टीममध्ये एक भाग आहे की तो व्हीलपर्यंत म्हणजे रियर ॲक्सल ते व्हील अशी शक्ती पाठवतो. तो कोणता भाग येतो? तर तो येतो फायनल ड्राईव्ह म्हणजेच डिफरन्शियल. त्याला काय म्हटलं जातं? डिफरन्शियलसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर विच पार्ट ऑफ द गिअर शिफ्ट मेकॅनिझम ऑपरेट द सिलेक्टर रॉड. सिलेक्टर रॉडद्वारे सिलेक्टर रॉड जो असतो गिअर शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये, त्या सिलेक्टर रॉडला कार्यान्वित कोण करतं? गिअरबॉक्समध्ये गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम असते. गिअर शिफ्टिंग मेकॅनिझम जी दिलेली आहे त्या गिअर शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये सिलेक्टर रॉड जो आहे त्याला हलवण्याकरता या ठिकाणी काय दिलेलं असतं? तर या ठिकाणी दिलेलं असतं गिअर शिफ्टिंग लिव्हर. त्यानंतर पुढं विच टाईप ऑफ गिअर कॉन्टॅक्ट इज इन ओनली वन टूथ. हे जे खाली दिलेले गिअर आहेत याच्यामध्ये समजा दोन गिअर जर एकमेकाला जोडून असतील आणि ते फिरत असतील आणि काय म्हटलं या ठिकाणी फक्त एका दाताचाच संबंध एका दाताशी येतो, तर तो गिअरचा प्रकार कोणता? तर स्पर गिअर. कुठला येतो? स्पर गिअर. स्पर गिअरमध्ये काय होतं? एका टीथचा संबंध एका टीथशी येतो. त्यानंतर 12 नंबर विच टाईप ऑफ गिअर कन्वर्ट्स रोटरी मोशन इन टू लिनियर मोशन. या ठिकाणी खाली जे गिअर दिलेले आहेत ते गिअर गोल गतीचं रूपांतर आडव्या गतीमध्ये करतात, तर तो कोणता गिअर येतो? तर रॅक अँड पिनियन टाईप गिअर कन्वर्ट्स रोटरी मोशन इन टू लिनियर मोशन. त्यानंतर 13 नंबर बघा विच पार्ट ऑफ द क्लच प्लेट टच विथ फ्लायव्हील अँड प्रेशर प्लेट. फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेट याला क्लच प्लेटचा कोणता भाग स्पर्श करत असतो? तर तो भाग येतो क्लच लायनर. क्लच प्लेटचा क्लच लायनर हा भाग फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेटला स्पर्श करत असतो. त्यानंतर विच पार्ट ऑफ द क्लच प्लेट स्प्लाइंड ऑन द गिअरबॉक्स ड्राईव्ह शाफ्ट. त्या ठिकाणी बघा खालीलपैकी क्लच प्लेटमधला स्प्लाइन्स असलेला जो भाग आहे, खाचा असलेला भाग, आणि त्या खाचा किती असतात? 6 असतात. आणि तो गिअरबॉक्समधील जो ड्रायव्हर शाफ्ट आहे त्यालाच काय म्हटलं जातं? क्लच शाफ्ट म्हटलं जातं किंवा प्रायमरी शाफ्ट म्हटलं जातं किंवा इनपुट शाफ्ट. त्या इनपुट शाफ्टच्या पुढच्या बाजूला खाचा असतात, त्याला स्प्लाइन्स म्हटलं जातं. तर त्या स्प्लाइन्सच्या वरच्या बाजूला क्लच प्लेटचा कोणता भाग बसतो? तर तो भाग बसतो क्लच हब. त्याला काय म्हटलं जातं? क्लच हब. आणि क्लच हबच्या आतल्या बाजूला किती खाचा असतात? 6 खाचा असतात, 6 स्प्लाइन्स असतात. त्यानंतर 15 नंबर बघा विच पार्ट ऑफ द फ्लुइड कपलिंग कनेक्टेड विथ क्रँकशाफ्ट. क्रँकशाफ्ट बरोबर खालीलपैकी असा एक भाग आहे फ्लुइड कपलिंगला कनेक्ट असतो. क्रँकशाफ्टचा कोणता भाग कनेक्ट असतो? तर तो भाग येतो ड्रायव्हिंग युनिट इम्पेलर. कोणता येतो? ड्रायव्हिंग युनिट इम्पेलर. त्या ठिकाणी त्या पुढचा भाग बघूया. 16 नंबर बघूया. व्हॉट इज दी gear ratio of the driver gear is having 10 teeth, driven gear is having 20 teeth. म्हणजे ड्रायव्हर जो गिअर आहे त्याचे दात किती आहेत? 10 आहेत. आणि ड्रिव्हन गिअरचे दात किती आहे? 20 आहेत. तर याचा रेशिओ विचारला आहे, तर तो रेशिओ येतो 1:2. त्यानंतर 17 नंबर बघा विच गेज यूज्ड टू चेक द रनआउट क्लच प्लेट. क्लच प्लेटचा रनआउट तपासण्याकरता या ठिकाणी कोणता गेज वापरला जातो? डायल गेज.
डायल गेजचा उपयोग करून काय करायचं, क्लच प्लेटचा रनआउट तपासला जातो. त्यानंतर विच टाईप ऑफ बेरिंग युज्ड इन डिफरन्शियल युनिट. डिफरन्शियल युनिटमध्ये कोणत्या प्रकारची बेरिंग वापरलेली असते. तर टेपर रोलर बेरिंग काय केली जाते, डिफरन्शियल युनिटमध्ये वापरली जाते. त्यानंतर विच इज टू बी ॲडेड इन्क्रीज द ड्राईव्ह पिनियन प्रीलोड इन डिफरन्शियल युनिट. डिफरन्शियल युनिटमध्ये प्रीलोड तपासत असताना या ठिकाणी काय करायचं आहे, प्रीलोड वाढवायचा आहे. तर या ठिकाणी तो वाढतोय, तर कशा साहाय्यानं ॲडजस्ट करायचं, तर सिम्सच्या साहाय्यानं हे ॲडजस्ट केलं जातं. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे, व्हॉट इज दी कॉज ऑफ नॉईज एक्युरिंग इन रियर व्हील्स. मागील चाकामध्ये आवाज येण्याचं कारण काय. मागील चाकामध्ये काय व्हायला लागले, या ठिकाणी आवाज यायला लागलेला आहे. तर तो आवाज कशामुळे येतो, तर आवाज येतो ड्राय हब बेरिंग. कशामुळे येतो, ड्राय हब बेरिंगमुळे मागील चाकामध्ये आवाज येतो. त्यानंतर व्हॉट इज द इफेक्ट ऑन एक्सेसिव्ह बॅकलॅश इन क्राउन व्हील अँड पिनियन. क्राउन व्हील आणि पिनियन याच्यामध्ये जर बॅकलॅश जास्त असेल तर या ठिकाणी काय होतं, तर नॉईज ऑन व्हेकल टर्न्स, वाहन वळवताना आवाज येईल. त्यानंतर प्रश्न तिसरा, विच इज द कॉज फॉर नॉईज ड्युरिंग व्हेकल रन. या ठिकाणी काय झालेलं आहे, वाहन चाललेलं आहे आणि आवाज यायला लागलेला आहे. आवाज कशामुळे येतो, तर अनबॅलन्स्ड प्रॉपेलर शाफ्ट. म्हणजेच या ठिकाणी प्रॉपेलर शाफ्टची समजा बेरिंग गेली असेल, मग सेंटर बेरिंग असू द्या किंवा युनिव्हर्सल जॉईंटच्या निडल बेरिंग असू द्या, नाहीतर त्याचं फाउंडेशन, सेंटर बेरिंगचं फाउंडेशन जरी गेलं किंवा स्लिप जॉईंट आणि युनिव्हर्सल जॉईंट याच्यामध्ये जर प्ले आलेला असेल तरीसुद्धा काय होतं, वाहन आवाज करतं. त्यानंतर व्हॉट इज द कॉज ऑफ नॉईज इन द इनिशियल मुवमेंट ऑफ द व्हेकल. सुरुवातीलाच काय व्हायला लागले, वाहन हलतानाच ते आवाज करू लागलेला आहे. तर कशामुळं आवाज येतो, तो युनिव्हर्सल जॉईंट वर्नआउट. युनिव्हर्सल जॉईंट जर झिजलेला असेल, त्याच्यामध्ये प्ले आलेला असेल, तर सुरुवातीलाच काय होतं, आवाज यायला चालू होतो. तर कशामुळे आवाज येतो, युनिव्हर्सल जॉईंट झिजला असेल तर, म्हणजे त्याच्या बेरिंग वगैरे गेल्या असतील, प्ले आलेला असेल तर सुरुवातीला काय होतं, वाहन हलतानाच आवाज येतो. त्यानंतर व्हॉट इज द कॉज फॉर नॉईज इन गिअर शिफ्ट. गिअर शिफ्ट करत असताना काय होतो, आवाज होतो. गिअर शिफ्टिंग करत असतानाच आवाज येतो, तर तो आवाज कशामुळे येतो, तर या ठिकाणी एक्सेसिव्ह क्लच पॅडल फ्री प्ले. प्रमाणापेक्षा जर क्लच पॅडल फ्री प्ले जास्त असेल तर या ठिकाणी तुम्ही गिअर बदलत असताना तो आवाज येतो. मग त्याला दुरुस्ती काय, क्लच पॅडल सेटिंग करून घेणे. त्यानंतर विच इज द गिअर शिफ्ट मेकॅनिझम कॉज फॉर गिअर स्लिप. गिअर शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये गिअर स्लिप होतो, याला कारण काय, तर या ठिकाणी वर्नआउट, लॉकिंग बॉल अँड पिन. गिअर शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये गिअर स्लिप कशामुळे होतो, घसरतो कशामुळे. समजा तुम्ही गिअर शिफ्टिंग लिव्हरनं काय केलं, गिअर बदलला, तरी काय होतं, गिअर सटकतो. तर या ठिकाणी कशामुळे होतं, वर्न आउट, लॉकिंग बॉल अँड पिन, किंवा याला टेन्शनरसुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, फोर्क रॉड टेन्शनर सुद्धा म्हटलं जातं. तर फोर्क रॉड टेन्शनर जर खराब झाला असेल तर काय होतं, गिअर स्लिप होतो. त्यानंतर विच पार्ट ऑफ द गिअर शिफ्ट मेकॅनिझम होल्ड द सिलेक्टर शाफ्ट इन लॉकिंग पोझिशन. आता या ठिकाणी खालीलपैकी गिअर शिफ्टिंग मेकॅनिझममध्ये तुम्ही काय केला,
गिअर बदलला, गिअर बदलल्यानंतर त्याच पोझिशनमध्ये तो गिअर राहण्याकरता काय सुविधा केलेली असते, तर त्या ठिकाणी स्प्रिंग लोडेड बॉल बसवलेला असतो. हा स्प्रिंग लोडेड बॉल किंवा हाय टेन्शनर फोरग्राउंड टेन्शनर दिलेला असल्यामुळं एकदा गिअर बदलला की तो गिअर बदलल्याशिवाय शिफ्ट होत नाही. कोणामुळं? स्प्रिंग लोडेड बॉलमुळं किंवा फोर्क रॉड टेन्शनरमुळं. त्यानंतर व्हॉट इज द कॉज फॉर नॉईज गिअर शिफ्टिंग. आता या ठिकाणी गिअर शिफ्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये आवाज येतो, याला कारण काय? तर गिअरचे जर दात खराब झाले असतील, झीज झाली असेल, प्रमाणापेक्षा जर दात झिजले असतील तर काय होतं, त्याच्यामध्ये आवाज येतो. कशामध्ये आवाज येतो? 2 गिअरमध्ये आवाज येतो, गिअरबॉक्समध्ये आवाज येतो. त्यानंतर पुढं 9 नंबरला बघा, व्हॉट इज द कॉज फॉर गिअर नॉईज इन द गिअर बॉक्स. गिअर बॉक्समध्ये गिअर काय करतात? आवाज करतात. तर ते गिअर कशामुळे आवाज करतात? या ठिकाणी मेन शाफ्ट बेरिंग वर्न आउट. कशामुळं? गिअर नॉईज, गिअरबॉक्समधले गिअर जे आवाज करतात कशामुळं? की गिअरबॉक्समध्ये असलेला जो मेन शाफ्ट आहे त्याच्या बेरिंग खराब झालेल्या असल्याकारणाने गिअर आवाज करतात. त्यानंतर व्हॉट इज द 10वा नंबर बघा, व्हॉट इज द इफेक्ट ऑन एक्सेसिव्ह बॅकलॅश बिटवीन द गिअर इन अ गिअरबॉक्स. या ठिकाणी काय म्हटले बघा, गिअरबॉक्स आणि गिअर याच्यामध्ये बॅकलॅश वाढलेला आहे. बॅकलॅश म्हणजे काय? की दोन गिअरच्या मध्ये, गिअरच्या दाताच्या मध्ये जो गॅप असतो त्याला काय म्हटलं जातं? बॅकलॅश म्हटलं जातं. तर तो बॅकलॅश वाढलेला आहे. तर त्याचा परिणाम काय होतो? तर गिअर नॉयझी हा दोष निर्माण होतो, म्हणजे गिअरचा आवाज चालू होतो. त्यानंतर पुढे बघा 11 नंबर, विच पार्ट ऑफ द क्लच ऑपरेटिंग सिस्टीम असोसिएट्स विथ द क्लच पॅडल फ्री प्ले ॲडजस्टमेंट. आता या ठिकाणी क्लच ऑपरेटिंग सिस्टीममध्ये क्लच पॅडल फ्री प्ले आपल्याला काय करायचं आहे? ॲडजस्टमेंट करायचा आहे. तर तो कुठून नेमका केला जातो हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर उत्तर येतं क्लच टाय रॉड. या क्लच टाय रॉड याला फिरवून काय करायचं असतं? क्लच पॅडलमधील फ्री प्ले हा योग्य ठेवायचा असतो. त्यानंतर 12 नंबर बघा, व्हॉट इज द पॉसिबल कॉज फॉर क्लच नॉयझी. आता या ठिकाणी क्लच आवाज करतो, याला कारण काय? तर या ठिकाणी प्रेशर स्प्रिंग, क्लच असेंब्लीमधील जी प्रेशर स्प्रिंग असते, प्रेशर प्लेटला जी स्प्रिंग दिलेली असते त्यातल्या जर स्प्रिंगा तुटल्या तर काय होतो? क्लच आवाज देतो. त्यानंतर 13 नंबर बघा, व्हॉट इज द कॉज फॉर ॲबनॉर्मल क्लच लाइनिंग वियर. या ठिकाणी क्लच लाइनिंग हे झिजताना वेडवाकडं झिजतं, हे कशामुळं होतं? तर त्याला कारण आहे वार्प्ड प्रेशर प्लेट. प्रेशर प्लेट झिजल्यामुळं क्लच लाइनिंग हे वाकडं तिकडं कसंही काय होतं? झिजतं. प्रेशर प्लेट झिजलेली असल्याकारणाने क्लच लाइनिंग हे काय होतं? कसं पण वाकडं तिकडं झिजतं. त्यानंतर 14 नंबर बघा, व्हॉट इज द कॉज फॉर क्लच नॉईज ॲट पॅडल एंगेजमेंट. आता या ठिकाणी काय कारण आहे क्लच आवाज करू लागतो? कधी पॅडल जर एंगेज केला, म्हणजे पॅडल तुम्ही काय केला? दाबला. या ठिकाणी प्रश्न एंगेजचा आहे, परंतु कसा एंगेज?
पॅडल जर दाबल्यानंतर काय होतं, क्लच आवाज करू लागतो. तर तो आवाज करू लागतो याला कारण काय आहे बघा, ड्राय रिलीज बेरिंग. म्हणजे ड्राय रिलीज बेरिंग ही जी आहे ती कोरडी पडल्यामुळं तुम्ही क्लच दाबला की क्लच सिस्टीममध्ये, क्लच असेंब्लीमध्ये आवाज यायला चालू होतो. त्यानंतर व्हॉट इज द कॉज फॉर क्लच ड्रॅग. काय होतं, क्लच ओढला जातो. कशामुळं? क्लच प्लेट झिजल्यामुळं. धरसोड करतो. काय होतो? क्लच काय होतो? धरसोड करतो. कशामुळं? वार्पड क्लच प्लेट. क्लच प्लेट झिजल्या असल्या कारणाने काय होतं, क्लच धरसोड करतो. म्हणजे एकदा सोडलं जातं, एकदा धरलं जातं, एकदा धरलं जातं, एकदा सोडलं जातं. या क्रियेला काय म्हटलं जातं? ड्रॅग म्हटलं जातं. तर त्याचं उत्तर येतं काय? वार्पड क्लच प्लेट. त्यानंतर 16 नंबर बघा, व्हॉट इज द कॉज फॉर नॉईज अकरिंग इन द रिअर व्हील्स. या ठिकाणी काय कारण विचारलंय बघा. वाहन हलायला लागलंय, हलतानाच काय होतं, रिअर व्हीलमध्ये आवाज येतो आणि तो आवाज खटक खटक असा येऊ शकतो. तर या ठिकाणी एक्सेसिव्ह ॲक्सल एंड प्ले म्हणजे मागचा जो ॲक्सल असतो किंवा जर 4 व्हील ड्राईव्ह असेल तर पुढचा जो ॲक्सल आहे याच्यामध्ये एंड प्ले जास्त असेल तर काय होतं, आवाज देतं. म्हणजे खटखट, म्हणजे एकदा काय होतं, ॲक्सल बाहेर जातो, एकदा आत येतो. त्याच्यामध्ये काय होतं, आवाज, एक विशिष्ट प्रकारचा आवाज आपल्याला जाणवतो. तर कशामुळं? प्रमाणापेक्षा जास्त ॲक्सलमध्ये प्ले असणे. आणि तो कोणता प्ले? एंड प्ले. एंड प्ले असल्या कारणानं काय होतं, हा दोष या ठिकाणी निर्माण होतो. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला 17 नंबर, विच टाईप ऑफ द गेज यूज्ड टू चेक द प्रेशर प्लेट फिंगर्स हाईट. या ठिकाणी क्लच असेंब्ली जी आहे त्या क्लच असेंब्लीमधील प्रेशर प्लेटचे फिंगरची हाईट म्हणजे उंची काय करायची आहे, तपासायची आहे. तर ती कोणत्या गेजनं तपासली जाते? तर उत्तर येतं डेप्थ गेज. डेप्थ गेजच्या सहाय्यानं काय करायची, ती उंची तपासायची. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ट्रान्समिशन सिस्टीममधील भारत स्किल या वेबसाईटवरील प्रश्नाची माहिती मराठीमध्ये बघितली. धन्यवाद. जय हिंद.